चला सोर्स डॉक्युमेंटला क्वेश्चन 7 पाहूया. लर्निंग आणि ट्रेनिंग नक्की एकच आहेत का? अनेकदा हे शब्द इंटरचेंज करून वापरले जातात, पण स्ट्रक्चरली या दोन्ही अगदी वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. लर्निंग म्हणजे केवळ अभ्यास किंवा अनुभवातून ज्ञान आणि नवा दृष्टिकोन आत्मसात करण्याची प्रक्रिया. दुसरीकडे ट्रेनिंग ही एका स्पेसिफिक कामासाठी किंवा जॉबसाठी लागणारी कौशल्य विकसित करणारी हायली स्ट्रक्चर्ड प्रोसेस आहे. दुसरा मुद्दा आहे स्कोपचा. लर्निंगची व्याप्ती खूप मोठी आहे, ती एक कंटिन्युअस प्रोसेस असते. पण ट्रेनिंगचा फोकस अगदी नॅरो आणि स्पेसिफिक असतो. इथे उद्देश फक्त एका ठरलेल्या स्किलमध्ये मास्टर होणे असतो. तिसरा फरक म्हणजे फॉर्मॅलिटी. लर्निंग हे अगदी इनफॉर्मल, फॉर्मल किंवा स्वतःहून म्हणजे सेल्फ डायरेक्टेड सुद्धा असू शकतं. याउलट ट्रेनिंग प्रोसेस जवळजवळ नेहमीच फॉर्मल, हायली स्ट्रक्चर्ड आणि एखाद्या इन्स्ट्रक्टरकडूनच गाईड केलेली असते. आता त्यांचे गोल्स तपासूया. लर्निंगचा मुख्य फोकस हा वैयक्तिक विकास आणि लाँग टर्म एडॅप्टेबिलिटीवर असतो. मात्र ट्रेनिंगचे उद्दिष्ट लगेचच जॉब परफॉर्मन्स सुधारणे आणि आधीच ठरवलेली स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करणे हे असतं. पाचवा मुद्दा, खऱ्या जगात या दोन्ही कॉन्सेप्ट्स प्रत्यक्षात कशा दिसतात? चला काही रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स बघूया. पुस्तके वाचणे, एखाद्या नवीन विषयावर रिसर्च करणे किंवा अगदी सेल्फ रिफ्लेक्शन करणे, ही सगळी लर्निंगची उत्तम उदाहरणे आहेत. पण वर्कप्लेसमधले वर्कशॉप्स, इंटेन्सिव्ह मिलिटरी ड्रिल्स किंवा स्पोर्ट्स कोचिंग हे सगळं स्ट्रक्चर्ड ट्रेनिंगमध्ये येतं. आणि शेवटचा 6वा मुद्दा म्हणजे ड्युरेशन. लर्निंग ही कधीही न संपणारी एक लाईफ लाँग प्रोसेस आहे. ट्रेनिंग मात्र स्ट्रिक्टली टाइम बाउंड असते. ठरवलेली उद्दिष्टे साध्य झाली की ती प्रोसेस तिथेच संपून जाते. सोर्स डॉक्युमेंटमधले हे सगळे 6 पॉइंट्स आता आपण एका क्विक फायनल रिव्ह्यूसाठी एकत्र पाहूया. हा चार्ट अगदी स्पष्ट करतो की जरी ह्या प्रोसेसेस जोडलेल्या असल्या तरी त्यांचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. मग शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. आपण खऱ्या लाईफ लाँग लर्निंगमध्ये वेळ गुंतवतोय की फक्त तात्पुरत्या ट्रेनिंगमध्ये?